टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी नाही आहे आणि जे कबुतरांना खाद्य टाकतायत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते। मी सध्या दादर येथील प्रसिद्ध कबूतरखान्याच्या या ठिकाणी आहे आणि या कबूतरखान्याच्या ठिकाणी जे आहे ते दादर कबूतरखाना ट्रस्टच्या वतीने जे आहे ती सूचना लावण्यात आलेली आहे आणि न्यायालयाच्या आदेशाचं कोणीही उल्लंघन करू नये, कारण कबूतरांना खाद्य टाकण्याच्या परवानगीविषयी मुंबई महानगरपालिकेसोबत आमची बैठक सुरू आहे आणि आम्हाला सध्या 6 ते 8 वाजेपर्यंत कबूतरांना खाद्य टाकण्याची मौखिक परवानगी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं कबूतरखाना ट्रस्टचं म्हणणं आहे। परंतु अजून देखील ही परवानगी जी आहे ती लेखी दिलेली नाही, त्याच्यामुळे कोणी या ठिकाणी खाद्य टाकू नये आणि जर खाद्य टाकलं त्यांच्यावरती कारवाई केली तर त्याला दादर कबूतरखाना ट्रस्ट जबाबदार राहणार नाही, अशा आशयाची सूचना जी आहे ती दादर कबूतरखाना ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। कारण काल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक लालबागहून आलेला नागरिक जो आहे तो आपल्या गाडीच्या टपावरती ट्रे ठेवून कबूतरांना खाद्य टाकण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला मग मुंबई पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्यासोबत त्यांची गाडी देखील जप्त केली आणि त्या माणूस काल देखील असं म्हटलं होतं की मी जवळपास 10 ते 12 गाड्या अशा तयार केलेल्या आहेत आणि मी ह्या गाड्यांमधून धान्य टाकत राहीन अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती। परंतु त्यानंतर अशी परिस्थिती या ठिकाणी होऊ नये आणि न्यायालयाच्या सूचनेचं उल्लंघन होऊ नये यासाठी दादर कबूतरखाना परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कारण की काल त्या नागरिकांनी थेट येऊन गाडीच्या टपावरती ट्रे ठेवला होता आणि ट्रेमधून धान्य टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न त्याच्या वतीनं झाला होता आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आणि आज असा पुन्हा प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो दादर कबूतरखाना परिसरात लावण्यात आलेला आहे। कारण की सकाळच्या 7 ते 7:30 या दरम्यान जो आहे तो हा नागरिक दर दिवशी येत होता आणि गाडीच्या टपावरती ट्रे ठेवून कबूतरांना धान्य टाकत होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती काल कारवाई करण्यात आली। पुन्हा आज असे कोणी नागरिक येऊ नयेत यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की दादर कबूतरखाना ट्रस्टच्या वतीने जे आहे ते जाहीर सूचना देण्यात आलेली आहे, कारण की कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होऊ नये असं जे आहे ते त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। जर उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली तर त्याला दादर कबूतरखाना ट्रस्ट जबाबदार राहणार नाही, अशा आशयाचे पोस्टर जे आहेत ते दादर परिसरामध्ये लावलेले आहेत। कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।